रायगड रॉयल्स वर्सेस सातारा वॉरियर्स असा सामना चालू आहे आणि माझ्यासोबत सातारा वॉरियर्सच्या कॅप्टनचे वडील इथे बसलेले आहेत. हॅलो काका, कसे आहात? एकदम मजेत आहे. कसं वाटत आहे मुलाला खेळताना पाहताना? फार अगदी स्वप्नासारखं वाटतंय की असं इमॅजिन पण केली नव्हती की मी ह्या माहोलमध्ये असं पाहायला येईल म्हणून, पण ही संधी माझ्या मुलाने त्याच्या याच्यावर करून दिली आणि त्याच्यामुळे आज इथं उपस्थित आहे. तुमच्या मुलाचं नाव सांगा आणि किती वर्ष झालं त्याच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगितलं तर. माझा मुलगा सौरभ नवले हा गेल्या 18 वर्षापासून क्रिकेट खेळतो. सुरुवातीला त्याला बीडमध्ये मी ठेवलं होतं, पण नंतर त्याच्यामधलं पोटेन्शियल आणि टॅलेंट पाहून मी निर्णय घेतला की त्याला पुण्याला शिफ्ट करायचं. मग मी गेल्या 13 वर्षापासून फॅमिली शिफ्ट केली पुण्यामध्ये त्याच्यासाठी. माझी मिसेस त्याच्यासोबत राहते की त्याला प्रॉपर डाएट, घरचं जेवण मिळावं म्हणून याच्या मागचे ती उद्देश होता, म्हणून मी फॅमिली इथं शिफ्ट केली. क्या बात आहे. आणि MCAने हा जो उपक्रम राबवलेला आहे, MPL टुर्नामेंट्स आता चालू आहेत, त्यामध्ये त्याने भाग घेतलेला आहे. सो त्याबद्दल काय सांगताल? हे आयोजन, हे नियोजन कसं वाटलं तुम्हाला? आपल्या MCAचे अध्यक्ष रोहित दादा पवार यांच्या ज्या कल्पनेतून जे काय हे साकारलं, म्हणजे महाराष्ट्राची जी MPL लीग होती ती बंद पडली होती. रोहित दादा पवार अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी ही नंतर सुरू केली आणि ही MPL सुरू केल्यामुळं आणि त्यासोबतच WPL पण सुरू केलेलं आहे त्यांनी. तर यामुळं ग्रामीण भागातले मुलं मुलींना एक चांगलं व्यासपीठ मिळालं. याच्यामधून टॅलेंट मुलं मुली पुढे येऊन देशासाठी हे खेळाडू मिळतील असं हे व्यासपीठ आहे. प्रत्येकातलं टॅलेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला जातं आहे. आणि ही जी नियोजन आहे, उत्कृष्ट नियोजन आहे. जसं IPL भरलं जातं, IPLचं पूर्ण जशी झेरॉक्स कॉपी म्हणायला हरकत नाही, पूर्ण ते पद्धतीने मेथड या ठिकाणी अवलंबलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या आणि क्रिकेट रसिकांना एक मोठी पर्वणी आणि मेजवानी त्यांच्या रूपातून ही पाहायला मिळाली. तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातील मुलं आणि मुलींना एक छान व्यासपीठ इथं आपण निर्माण केलेलं आहे रोहितदादांमार्फत. तर त्यांना काय एक संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? रोहितदादांनी त्यांचा उद्देश की महाराष्ट्रातून चांगले प्लेयर इंडियासाठी खेळायला तयार व्हावं हा त्यांचा उद्देश आहे. आणि ते उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी या मुलांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं की जेणेकरून यांना अधिकाधिक संधी मिळावं आणि हे टॅलेंट इंडियाच्या BCCIच्या निदर्शनास यावं आणि त्यांनी भारतासाठी रिप्रेझेंट करतील अशी मुलं यातून मिळतील. अगदी बरोबर. थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. थँक्यू.